नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, आता बायकोला गिफ्ट करून देखील तुम्ही तुमचा टॅक्स वाचवू शकता। यासाठीच या 5 ट्रिक्स या व्हिडिओमध्ये ज्या सांगितलेल्या आहेत, या जर तुम्ही वापरल्यात तर ह्या तुमच्या फार कामाच्या ठरणार आहेत। तर मग चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, अनेक जण प्रेमाखातर बायकोला गिफ्ट देतात, ज्यामुळे पत्नी आनंदी राहते आणि संसार सुखाचा होतो। परंतु मोठी कमाई करणारे काही जण करामध्ये सवलत मिळावी म्हणून पत्नीला गिफ्ट करतात। तर काय आहे हा प्रकार? अशानं खरंच टॅक्स वाचवता येतो का? टॅक्स वाचवायचा असेल तर कायदेशीर ट्रिक्स कोणत्या आहेत हेच या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण जाणून घेतोय। पत्नीच्या खात्यामध्ये पैसे जमा करून कर वाचवण्याची पद्धत क्लबिंग प्रोव्हिजन अंतर्गत येते। आयकर कायद्याच्या कलम 60 ते 64 नुसार जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या खात्यामध्ये पैसे जमा केलेत आणि त्यातून कोणतेही उत्पन्न जसं की व्याज, भाडं, लाभांश हे जर मिळत असेल तर ते उत्पन्न तुमच्या एकूण उत्पन्नामध्ये जोडलं जातं आणि कर आकारला जातो। यालाच क्लबिंग प्रोव्हिजन असं म्हणतात। तुम्ही तुमच्या बायकोला पैसे गिफ्ट केल्यानंतर त्यावर कोणत्याही प्रकारचा गिफ्ट टॅक्स लागत नाही। असं असलं तरी यातून मिळणारं उत्पन्न हे क्लबिंग तरतुदी अंतर्गत येऊन तुमच्या एकूण उत्पन्नामध्ये ते जोडलं जाऊ शकतं। तुमच्या पत्नीचं उत्पन्न कमी असल्यास किंवा अजिबातच नसल्यास तुम्ही तिच्या नावावरती मुदत ठेवी, म्युच्युअल फंड किंवा PF सारखे गुंतवणूक करू शकता। त्यामुळे तुमच्या उत्पन्नावरती कमीत कमी कर लागेल। जर तुमचं घर तुमच्या पत्नीच्या नावावरती असेल तर तुम्ही तिला भाडं देऊन HRAचा लाभ घेऊ शकता। यामुळे तुमचं करपात्र उत्पन्न हे कमी होईल आणि तुम्ही कर सवलतींचा दावा देखील करू शकता। जर तुम्ही तुमच्या बायकोला भेटवस्तू देण्याऐवजी कमी व्याजावरती कर्ज दिलं तर त्यामुळे देखील उत्पन्नामध्ये होणारी वाढ तुम्हाला टाळता येईल। हे सर्व व्यवहार दस्तऐवज तयार करून केलेले असावेत हे लक्षात ठेवा। जर तुमच्या पत्नीच्या बचत खात्यामध्ये पैसे जमा करून तुम्ही त्यावरती मिळणाऱ्या व्याजावरती कर वाचवू शकता। बचत खात्याच्या व्याजावरती 10,000 पर्यंतची आयकरामध्ये सवलत उपलब्ध आहे। तुमच्या पत्नीच्या नावावरती तुम्ही गुंतवणूक करू शकता, जेणेकरून मिळालेल्या उत्पन्नावरती कमीत कमी कर लागेल। क्लबिंग तरतुदीच्या योग्यरित्या तुम्ही इथे वापर करू शकता। HRAद्वारे कर वाचवण्याचा देखील तुम्ही प्रयत्न करू शकता। परंतु कर वाचवण्याच्या नादामध्ये चुकीची माहिती कधीही कोणाला देऊ नका आणि प्रत्येक गोष्ट समजून घेताना तुम्ही आपल्या CAचा सल्ला जरूर घ्या। तर मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।